4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा. आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत. 150 राज्यभरातील सर्व नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा 2 हप्ते आता एकत्रपणे राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मिळून सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते हप्ते आता तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहे, म्हणजेच की आता जमा होणार आहे. जे शेतकऱ्यांच्या ही 2 कामे झालेली आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहेत. त्यांनी चिंता आणि काळजी करण्याची गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांची 2 कामे झालेली नाहीत त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही. शेतकरी मित्रांनो, हप्त्याची वाट पाहू नका. जर ही 2 कामे केली असेल तरच हप्त्याची वाट पाहणं अनिवार्य ठरणार आहे. जर ही 2 कामे लवकरात लवकर शेतकरी बांधवांना केली तर त्यांच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे बघा राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे असे एकत्रपणे 4,000 रुपये आता जमा केले जाणार आहे. ही 2 कामे कोणती आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याकरिता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती रोजच्या रोज घडामोडी पाहायला मिळत राहतील. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता केव्हा जमा होणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे. असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता त्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. बघा, सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो एक काम आहे. बघा, सर्वात प्रथम काम आहे म्हणजेच की तुमचं फार्मर आयडी. बघा, फार्मर आयडी जर काढलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, बघा, या 17 जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र रहिवासी असाल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता डीबीटी मार्फत, डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती घडामोडी पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा, आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार 17 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम आता 4,000 रुपये, म्हणजेच की आता नमो शेतकरी 2,000, पीएम किसान 2,000 असे एकत्रपणे 4,000 रुपये आता राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे असे एकत्रपणे जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हणावी लागेल. त्यानंतरचं दुसरं काम असणार आहे शेतकरी मित्रांनो, जर तुमचं डीबीटीशी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरशी जर तुमचं आधार कार्ड नंबर लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घेणं अनिवार्य ठरणार आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना असो किंवा कोणत्याही योजनेचा लाभ असो तो पूर्णपणे तात्परपणे आता जमा केला जाणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने सांगितलेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे. फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्त्याचं वाटप होईल व शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा होईल. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या तालुक्याची व जिल्ह्याची यादी आलेली आहे. तालुक्याची व जिल्ह्याची यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याकरिता आता आपल्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. बघा, यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी, पीएम किसान 2 हप्ते एकत्र बघू शकता. शेतकरी मित्रांनो, 2 हप्ते आता एकत्रपणे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे. असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या तालुक्यात व जिल्ह्यामध्ये ही रक्कम आता जमा केली जाणार आहे त्या तालुक्याची व जिल्ह्याची सुद्धा यादी आपल्याकडे आलेली आहे. म्हणजेच की या तालुक्यामध्ये व या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, या तालुक्याची व जिल्ह्याची यादी आपण लगेच बघणार आहोत. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, आताचा मुख्यमंत्र्याचा निर्णय झालेला असून सर्व पक्षीय सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती बघा
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की DBT प्रणालीद्वारे ही रक्कम जमा केली जाणार आहे. DBT प्रणालीद्वारे रक्कम जमा केल्यानंतर लगेच शेतकरी मित्रांनो काही क्षणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मेसेज पडायला सुरुवात होते. म्हणजेच की मोबाईलवरती सुद्धा मेसेज बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाल्यानंतर मोबाईलवरती सुद्धा मेसेज पडायला सुरुवात होते. बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांची 2 कामे जर पूर्ण असेल तर या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजेच की आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, व अपात्र असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला पात्र व्हाल व तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे 2 हप्त्याची रक्कम आता एकत्रपणे तुमच्या खात्यावरती जमा होईल. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे की धाराशिव जिल्हा. बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्णपणे ही रक्कम आता बघा जमा झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता ही रक्कम आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तो निर्णय आता पूर्णपणे झालेला असून सर्व अधिकाऱ्यांना बघा आदेश देण्यात आलेले आहे. सर्व अधिकाऱ्यांना आता आदेश देण्यात आलेले आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा आता आदेश राज्य शासनामार्फत आणि केंद्र शासनामार्फत अशा 2 सरकारमार्फत आता आदेश देण्यात आलेले असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिलेला आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने आज सांगितले आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. यामध्ये बघा सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे 2 योजनांचे पैसे आता एकत्रपणे जमा केले जाणार आहे. यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणते जिल्हे अपात्र आहेत आणि कोणकोणते जिल्हे पात्र आहेत. म्हणजेच की पात्र तर सर्व जिल्हे आहेत, परंतु आजच्या जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे. म्हणजेच की त्यांची ही कामे झालेली नसेल तर त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की अपात्र म्हणजेच की त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर लवकरात लवकर तुम्ही कामे केली नाही तर तुमचं सुद्धा यामध्ये नाव असू शकतं आणि तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही व तुम्हाला या योजनेमधून वगळण्यात येईल. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा व्हायची असेल तर लवकरात लवकर तुम्हाला ही कामे करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल आणि तुम्हाला मोठी दिलासा देणारी ही बातमी पाहायला मिळत आहे. असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते व या योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे. धन्यवाद.